कि मेरी गाड़ी से रोड के ऊपर एक चींटी मर जाए, मरता हुआ छोड़कर कोई भाग जाता है तो इसके लिए हमने 10 साल की सजा का इस पे भी देख के अगर आपके रोंगटे नहीं खड़े हो तो आप एक काम करो, आपकी जिंदगी धूल है, आपकी जिंदगी तू है। चलाएगा उस्ताद गाड़ी ना चला हम तो गाड़ी नहीं चलाएंगे। चारों तरफ से ड्राइवर ही मरता है। अब रुका तो पब्लिक मार देगी, भागा तो सरकार मार देगी, जनता मारेगी। अगर वो ड्राइवर में मर गया तो उसका जवाबदार कौन होगा? 10 साल की सजा, 10 लाख रुपए जुर्माना कौन भरेगा? आम पब्लिक पे भी वो कानून बनना चाहिए। ये आपकी खबर गलत है जी। कि इस कानून को रद्द किया जाए। इस धारा को चेंज करिए। हम तो सीधा ट्रेन से अपने घर जा रहे हैं। नमस्कार, ट्रांसपोर्ट टीवी में आप नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे रिॲक्शन रोहित या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की ड्रायव्हर बंधू जे आपले आहेत, तर जो काही मुद्दा आहे तो म्हणजे आता सध्या जे काही अमित शहा आहेत त्यांनी एक नवीन कायदा आणत आहेत। ते म्हणजे जर ड्रायव्हरच्या हातून जर ॲक्सिडेंट झाला आणि त्यांनी जर त्या ठिकाणी थांबून त्या ॲक्सिडेंट जी काही पीडित व्यक्ती आहे त्याला जर हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट नाही केलं तर त्याला 10 वर्ष जेल आणि 10 लाखाचे दंड असं ठोठवण्यात म्हणजेच कायद्याची तरतूद करण्याची चालू आहे। तर याच्या विरोधात बरेच सध्या आता ट्रक ड्रायव्हर म्हणा किंवा इतर ड्रायव्हर सर्व प्रमाणात मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे। तर तुम्हाला काय वाटतं की ही जो कानून आहे हे योग्य आहे का? कारण एकीकडे दुसऱ्या ड्रायव्हरच्या बाजूने कायदा करा सोडून ड्रायव्हरच्या विरोधातले काय चालू आहेत। बरं, तिथं ड्रायव्हर एक माणुसकीच्या नात्याने जर ड्रायव्हर तिथं थांबलाच तर जे काही पब्लिक आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर आणि एखाद्या वेळेस तिथं लागलं केलं मारलं आणि ड्रायव्हरलाही मारलं केलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्याची जबाबदारी अमित शहा घेणार आहेत का? नरेंद्र मोदी घेणार आहेत का? ज्या स्पॉटवर ॲक्सिडेंट झाला आणि तिथं एखादी मृत व्यक्ती झाली किंवा अपघातामध्ये मेला आणि तिथं जर ड्रायव्हरवरती हल्ला झाला आणि ड्रायव्हरला मारलं तर त्याची जबाबदारी कोण अमित शहा घेणार आहेत का नरेंद्र मोदी घेणार आहेत हे त्यांनी पहिला सांगावं। आणि एकंदरीत सर्व जे काही आपले विरोधक आहेत लोकसभेमध्ये त्यांचे खासदार, त्यांना एकीकडे बाजूला बाहेर बसवायचं आणि आपण आत बसून कायदे पास करायचं। विरोध पक्ष कशाला म्हणलं? विरोध पक्ष हा लोकशाहीचा एक स्तंभ असतो आणि त्या लोकशाहीलाच बाहेर बसवून तुम्हाला माहितीच असेल 140 खासदार निलंबित केले आणि 3 कायदे पास केले। त्यातले आता 4था कायदा आला आहे तो ट्रक ड्रायव्हरसाठी झालेला आहे, म्हणजे पूर्ण ड्रायव्हरसाठी आलेला आहे। ॲक्सिडेंट झाला तरी त्याला 10 वर्ष जेल आणि 10 लाखाचा दंड असं ठोठवण्याचं एकंदरीत चालू आहे। एकीकडे ड्रायव्हर लोकांना RTO वाल्याकडून पोलिसांकडून त्रास होतो, तर कधी रस्त्यामध्ये हाणाहाणी मारामारी होते, त्याच्याविरोधात कायदा त्यांच्या सुरक्षेसाठी कुठलाही कायदा नाही। त्याच्यानंतरनी बघा, एकीकडे ड्रायव्हरचं टाईम टेबल नसतो, वेळ नसते, पगार कमी आहेत। मोठ्या मोठ्या शहरामध्ये जरी गेले तरी 12,000 10,000 अशा पगारे आहेत आणि 8-8 घंटे 12-12 घंटे राबवून घेतात। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा जर टायमिंग 10 ते 4 असेल तर सकाळी 10 ते 4 असेल तर 4च्या नंतरनं सुद्धा तुम्हाला तिथं 3-3 घंटे 4-4 घंटे राबवलं जातं। त्याचा मोबदला ज्यादा देत नाहीत मालक लोक। तर याच्या विरुद्ध कायदा करण्यापेक्षा असे हे फालतू कायदे करून अमित शहा काय साध्य करणार आहेत त्यांनी नेमकं या जनतेला सांगावं। आणि जर ड्रायव्हर थांबला तरी त्या स्पॉटवर ड्रायव्हर माणूस थांबला तरी आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तरी आणि त्या ड्रायव्हरला उद्या काय झालं केलं त्याचा लोकांनी मारलं केलं तर त्याकडे कोण बघणार? ते जिम्मेदारी कोण घेणार? आणि 10 वर्ष ड्रायव्हर जेलमध्ये जरी गेला तर त्याचं कुटुंब अमित शहा सांभाळणार आहे का? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि 10 वर्ष जेल 10 लाख दंड, त्याचे खाय प्यायचे वांदे, ड्रायव्हरचे वडापाव खातो, कसे तरी पगार मागं पाडतो। ड्रायव्हरला का 10 लाख पगार आहेत का 2-2 लाख पगार आहेत? जरा नशेमध्ये कमी प्यायची तुम्ही दारू प्यायची कमी करा, जेणेकरून रात्री घेता त्याची तुमची उतरली नसते। तसं तुम्ही लोकसभेमध्ये येऊन बसता, विरोधक तर तुमचे पाक संपवलेच तुम्ही। तर थोडं नशा कमी करून लोकसभेमध्ये या
आणि कायदे चांगले पास करा, लोकांच्या हिताचे पास करा. तुमच्या सरकारमध्ये ना विद्यार्थी खुश आहे, ना नोकरदार खुश आहे, ना शेतकरी खुश आहे, ना स्पर्धा परीक्षा करणारे. आता हे ड्रायव्हर म्हणजे टोटल जनता लॉसमध्ये आहे. तरीही 3-3 राज्यामध्ये तुमचं जे काही सरकार येतं ते येतच कसं, आश्चर्याची गोष्ट आहे. लोकांना झोप लागेना झालेल्या आहेत महागाईने. महागाई झालेली आहे. नोकरी नाही. 300चा गॅस तुम्ही 1000ला नेला. अनेक प्रकारच्या महागाई वाढ नेली. 60-70 रुपयाचं पेट्रोल तुम्ही 100 रुपयाला नेलं. तर आता जर मित्रांनो तुम्हाला खरंच काय करायचं असेल तर ही सत्ता जी आहे, मी माझं यूट्यूब चॅनल चालू अगर न चालू, पण माझं एक विनंती आहे सगळ्यांना की ही सरकार गेलं पाहिजे. मी कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्याही नेत्याचा नाही किंवा कुठल्याही पक्षाचा नाही, परंतु एक माझी तळमळ आणि जी काही सध्या जी काही वातावरण चालू आहे या आपल्या भारत देशामध्ये, हे अतिशय विद्रक आहे. विद्रक म्हणजेच कुठे जरी न्याय मागायला गेलं तर त्याच्यावरच उलटा केस ठोकला जातो, त्याच्यावरच उलटा अन्याय केला जातो. आणि कोण न्याय मागायला जर गेलं तर त्याला दाबलं जातं. कुठलंही तू बोलायचं नाही. सध्या एकंदरीत हे चालू आहे. उद्या आपले जे काही महाराष्ट्रातली जे काही ड्रायव्हर लोक आहेत, हा तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका. उद्या हा जर कानून पास झाला आणि किरकोळ जरी ॲक्सिडेंट झाला केला आणि तुम्ही तसेच निघून गेला तर तुम्ही विनाकारण तुमचं लेकरं बाळं घरी सोडून विनाकारण जेलमध्ये जाल. यामध्ये तुमची मालकं अजिबात मध्ये येणार नाहीत. कारण का, तसं उल्लेख त्या जे काही आता कायदा पास होणार आहे त्याची सगळी जिम्मेदारी जी आहे ती ड्रायव्हरवर ढकलण्यात आलेली आहे, मालकावरती नाही. कारण म्हणून म्हणतो, तुम्हाला जितक्या प्रमाणात या कायद्याचा विरोध करता येईल चक्का जाम करा. तुम्हाला दिसत असेल इथं की पूर्ण जे काही उत्तर बिहारी पंजाबी ड्रायव्हर आहेत त्यांनी सध्या चक्का जाम चालू केलेला आहे. तसाच महाराष्ट्रामध्ये जे काही चालक मालक जे काही हे असतात संघटक, त्यांनी हा मुद्दासुद्धा उचलून धरला पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याचं आंदोलन झालं पाहिजे, जेणेकरून सरकारला जाग आली पाहिजे की हा जो काही कायदा कानून आहे हा चुकीचा आहे. या त्यांना निदर्शनास आणून दिलं पाहिजे. कारण खूप हालाकीमध्ये सध्या जे काही ट्रक ड्रायव्हर आहेत म्हणा, इतर ड्रायव्हर आहेत, ते खूप हालाकी जीवन जगत आहेत. त्यांना पगारी टायमावर भेटत नाहीत, त्याच्याविषयी तुम्ही बोलत नाही. RTO पोलीस त्यांना त्रास देतात टाईम टू टाईम. कधी त्यांचं टाईम जेवणाचं नाही. त्याच्या फौजीनंतर जर भारताची सेवा करत असेल या भारत देशामध्ये इमानदारांनी, तर ते ड्रायव्हर करतं. कुठल्या ड्रायव्हरला कुणाला मारू वाटतं सांगा तुम्ही, की त्यांना जर डायरेक्ट तुम्ही 10 वर्ष जेल देताय, 10 लाख दंड देताय. साधा ड्रायव्हर पक्षी जरी मारायचा म्हणला ना तरी 100 वेळा विचार करतो. कुत्रा जरी मारायचा म्हणला ना 100 वेळा विचार करतो. कुत्रा जरी आडवा आला तरी ड्रायव्हर 100% रोडवर ब्रेक मारतो, गाडी स्लो करतो. ॲक्सिडेंट कशाला म्हणतात ते अमित शहाला चांगलं सांगा की ॲक्सिडेंट नेमकं कशाला म्हणतात. कारण त्याला ॲक्सिडेंटचा अर्थ माहीत नाही, अपघाताचा अर्थ माहीत नाही. अचानक घडलेला तो जो घात असतो तो त्याला आपण अपघात म्हणतो. तर ही काही नशेतच बनवा लागलेत सध्या कायदा. तर मित्रांनो, एकच चान्स आहे तुम्हाला येणाऱ्या लोकसभेमध्ये की ही जी काही मोदी सरकार आहे ते हटवायला पाहिजे. कारण खूप चुकीचे सगळे निर्णय घेत आहे. महागाई वाढवलेली आहे व एक नागरिक खुश नाही. पुढं भविष्यामध्ये फक्त बिझनेसमॅन लोकांसाठीच हे जे काय सरकार आहे ते चांगलं सरकार आहे. बाकी जनतेसाठी कुठलंही सरकार चांगलं नाही. आता 2 ते 3 महिन्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन होणार आहे. तर तुम्ही जरूर लोकांकडून पैसे घ्या, 1000 घ्या, 5000 घ्या, 10,000 घ्या, परंतु विकासालाच मत करा. हे माझं एक मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की करा. आणि हे जो व्हिडिओ आहे तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपला व्हायरल झाला पाहिजे. सगळ्यांना शेअर करा. सगळ्या जे काही ड्रायव्हर चालक मालक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, जेणेकरून सर्व आपली महाराष्ट्रातली जनता ड्रायव्हर सगळे जागृत झाले पाहिजे. आणि एकजूट दाखवा आणि तुम्ही सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करा. इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्रायबर माझ्यासाठी पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट ठरत असतो मित्रांनो. तर इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परत एकदा लाईक आणि कमेंट मात्र शेअर करायला मात्र विसरू नका. जय हिंद.